नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। तलाठी भरती 2025 जाहिरात कधी होऊ शकते, याची एक्सपेक्टेड डेट काय आणि परीक्षा नेमकी कोण घेणार आहे, टीसीएस, आयबीपीएस, एमपीएससी, तर या संपूर्णाबाबत आपण चर्चा करणार आहोत। आज जे आपण चर्चा करणार आहोत तर ती मुळात जे काही शासनाचे परिपत्रक आहेत किंवा शासनाचे ध्येय धोरण आहेत तर त्यांना अनुसरूनच आपण करणार आहोत आणि हे संपूर्ण एक्सपेक्टेड असणार आहे, हा एक अंदाज असणार आहे आणि हा अंदाज आपला असतो म्हणून याच्यात अंदाज चुकण्याची ही जी आहे तर ती शक्यता असू शकते मित्रांनो। आणि तलाठी भरतीची तयारी करत असाल तुम्ही 2025 मध्ये ही जाहिरात जी आहे तर ती 100% येणार आहे आणि याच्यासाठी लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपाची आपली बॅच जी आहे मोस्ट अवेटिंग बॅच होती तर ती बॅच आता आपली लॉन्च झालेली आहे। या बॅचला एनरोल करण्यासाठी तुम्ही आजच इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करा आणि जे उमेदवार 19 ऑगस्ट या तारखेच्या आधी या बॅचला एनरोल करतील तर त्यांना 30% सूट मिळू शकते। त्यांना फक्त इंडिया नावाचा कोड जो आहे तर तो यूज करायचा आहे आणि जर तुम्ही हा भविष्यात नंतर व्हिडिओ पाहत असणार 19 नंतर तर तुम्हाला मात्र इथं फक्त GM10 कोड यूज कराल तर 10% सूट जी आहे तर ती मिळू शकते। काही ऑफर्स वगैरे साठी तर तुम्ही या दिलेल्या नंबरला कॉल करू शकता। बघा, मागेच जेव्हा विधानसभेचं पावसाळी अधिवेशन चालू होतं तर त्यावेळी प्रश्न विचारण्यात आला होता की राज्यात तलाठीची पदं रिक्त असण्याबाबत, तर त्यावेळी विचारण्यात आलं होतं की राज्यात 2471 तलाठींची पदं ही रिक्त आहे, ज्याला आपण काय म्हणतो ग्राम महसूल अधिकारी म्हणतो, त्यांची पदं रिक्त आहेत। तर ही पदं भरली जाणार आहेत का, कारण की काय एका तलाठ्याकडे 3 ते 4 गावांचा अतिरिक्त भार जो आहे तर तो आता सहन करावा लागतोय आणि याचा अल्टिमेट जो तोटा जो होतो तर तो ग्रामीण भागात जे शेतकरी वर्ग असतो किंवा ज्याचं तलाठ्याकडे खऱ्या अर्थाने काम असतं तर त्यांचा तोटा होत असतो। तर याच्यावर माननीय महसूल मंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उत्तर दिलेलं होतं। तर या उत्तरात त्यांनी बघा 29/5/2025 रोजी हे दिलेलं त्यांचं जे उत्तर होतं तर त्या उत्तरात त्यांनी काय सांगितलं होतं बघा, तलाठी भरती 2023 मधून 4793 पदांकरता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती। त्यापैकी 4012 उमेदवारांना नियुक्ती देण्यात आली असून 3850 उमेदवार जे आहेत तर ते हजर झालेले आहेत। सध्या स्थितीत ग्राम महसूल अधिकारी या संवर्गाची 1700 पदं वित्त विभागाच्या मान्यतेने भरण्याबाबतची कारवाई करण्यात येत आहे। म्हणजे सरकारने असं ठरवलंय की 1700 पदं 1700 प्लस पदं जी आहेत तर ती भरायची। पण हा भरण्याचा मार्ग कसा असेल मित्रांनो, इथं वित्त विभागाकडे जे आहे तर ते पाठवावं लागणार आहे त्यांना। वित्त विभागाकडे मंजुरीसाठी जो आहे तर तो इथं त्यांना प्रस्ताव पाठवावा लागणार आहे। याआधी देखील बापू सरांनी व्हिडिओ बनवला होता की ज्याच्यात त्यांनी तलाठीची जी वेटिंग लिस्ट आहे तर त्याचा कालावधी जो आहे तर तो वाढलेला होता आणि हा कालावधी कधीपर्यंत असणार आहे बघा, 13/9/2025 पर्यंत, म्हणजे 13 सप्टेंबर पर्यंत आपल्याला या नवीन जी वेटिंग लिस्ट आहे तर त्याचा कालावधी बघायला मिळतो। म्हणजे या 13/9/2025 पर्यंत काय होईल की जे उमेदवार जॉईन करतील तर ते जॉईन होऊन जातील। त्याच्यानंतर ही वेटिंग लिस्ट कोलॅप्स होईल, निवड सूची कोलॅप्स होईल आणि ज्या काही रिक्त जागा असतील तर त्या डिपार्टमेंटकडे जमा होऊन जातील आणि आगामी काळात जी काही भरती होईल तर त्याच्यामध्ये त्या रिक्त जागांचा समावेश जो आहे तर तो करण्यात येऊ शकतो। म्हणून 13 सप्टेंबर पर्यंत ही मुदत असणार आहे। त्यासोबतच मागे वित्त विभागाकडून एक परिपत्रक आलं होतं, त्याच्यावर पण आपण एक व्हिडिओ बनवला होता। तर त्याच्यावर वित्त विभागाने काय सांगितलं होतं की जे काही मंत्रालयीन विभाग आहेत तर त्यांना आकृतीबंध निश्चित करणे, नवीन पद निर्मिती, रिक्त पद भरणे इत्यादी विषयाबाबतचा प्रस्ताव कोणत्या नमुन्यात पाठवायचा तर तो नमुना पाठवलेला होता। मग आता ही जबाबदारी महसूल विभागाची पण आहे की वित्त विभागाकडून त्यांच्याकडे जो आलेला प्रस्ताव आहे तर त्यांनी काय करायचं, विहित नमुन्यात तयार करून जो आहे तर तो त्यांना इथं द्यावा लागणार आहे। मागे देखील सरकारने 150 दिवसांचा कार्यक्रम दिला होता आणि हा 150 दिवसांचा कार्यक्रम 2 ऑक्टोबरला संपतो आहे। 2 ऑक्टोबर पर्यंत हा 150 दिवसांचा कार्यक्रम होता। या 150 दिवसांच्या कार्यक्रमामध्ये मेन जी चॅलेंज होतं ते म्हणजे आकृतीबंध तयार करणं, त्याच्यानंतर सेवा प्रवेश नियम, खूप पदांचे सेवा प्रवेश नियम हे जुने होते तर या गोष्टी इथं करायला लावलेल्या होत्या। म्हणजे आपलं जे काही तलाठी भरती ग्राम महसूलसाठी जे आहे तर ते आकृतीबंध निश्चित करणे, बिंदू नियमावली तयार करणे, सेवा प्रवेश नियम करणे, हे संपूर्ण कामं त्यांना 2 ऑक्टोबर पर्यंत करायचे। 13 सप्टेंबर पर्यंत याची मुदत जी आहे तर ती संपून जाणार आहे। म्हणूनच एक्सपेक्टेड असं केलं जाते की आगामी काळात जी आहे याची जाहिरात सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यापर्यंत जी आहे तर ते येऊ शकते। आता इथं महत्वाची जबाबदारी कोणाकडे असणार माहिती का, आता बघा महसूल विभागाने काय करावं लागणार, इथं तुम्ही प्रोसेस समजून घ्या मित्रांनो, वेळ का होतो इथं। महसूल विभागाला काय करावं लागणार आहे, प्रस्ताव तयार करावा लागणार आहे की आम्हाला फॉर एक्झाम्पल 1700 पदं भरायची आहेत। हा प्रस्ताव तयार करताना त्यांना सगळ्यात आधी कशाची मदत घ्यावी लागेल, त्यांच्याकडे मंजूर आकृतीबंधाची मदत घ्यावी लागेल। मग या आकृतीबंधामध्ये ते सगळ्यात आधी काय बघता माहितीये का, रिक्त पदं किती आहेत आपल्याकडे, रिक्त पदं किती आहेत, त्याच्यानंतर नवीन पद निर्मिती करायची आहे का, नवीन पद निर्मिती ही करायची आहेत का। आकृतीबंधामध्ये कळलं की 1500 पदं भरायची आणि पुढची जी स्टेप येते तर ती असते बिंदू नामावली
आता एक बिंदू नामावली, आता यांनी काय केलेलं बघा, आता काय केलेलं आहे की एसटीचं आरक्षण, जे काही आदिवासी बहुल इलाके होते तर त्यांच्यामध्ये आरक्षणामध्ये खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी बदल केले, त्याच्यावर आपण सेपरेट व्हिडिओ घेतलेला आहे. तर फॉर एक्झाम्पल नाशिकमध्ये असेल तर तिथं एसटी प्रवर्गाचं आरक्षण वेगळं आहे, पुण्यामध्ये असेल तर ते एसटी प्रवर्गाचं आरक्षण वेगळे आणि त्याच्यात बिंदू नियमावली वेगळे. म्हणून प्रत्येकाच म्हणजे नाशिकसाठी तलाठींची पद असतील तर कोणतं पद एससीला जावं एसटीला जावं तर ते बिंदू नामावली दिलेली असते, तर त्या बिंदू नामावलीप्रमाणे त्यांना हे गोष्ट तयार करावी लागते. या सगळ्या गोष्टींचा प्रस्ताव त्यांना कुठं पाठवावा लागतो, हा वित्त विभागाकडे पाठवावा लागतो. वित्त विभागाने जर मंजुरी दिली हा पुन्हा महसूल विभागाकडून येतो. महसूल विभाग याचा प्रस्ताव हा टीसीएस, आयबीपीएस, एमपीएससी यांच्याकडे पाठवून त्यांच्या मार्फत ही पदभरती जी आहे तर ते करू शकतो. अशा पद्धतीने ही प्रोसेस जी आहे तर ती चालत राहते. ओके, आता पुढचा जो महत्वाचा प्रश्न आहे ना तर तो खूप विद्यार्थी विचारतात की परीक्षा कोण घेणार आहे. खूप सारे विद्यार्थी म्हणतात की एमपीएससी घेणार आहे, 2026 लाच होणार आहे. बघा मित्रांनो, एमपीएससी कडे याबाबतचा प्रस्ताव अजून गेलेला नाही. एमपीएससीचा एक जीआर आहे, तो जीआर काय सांगतो माहितीये का, 31 डिसेंबर 2025 नंतर गट ब आणि गट क आणि गट ड च्या परीक्षा या टप्प्याटप्प्याने एमपीएससी कडे जातील. अजूनही तलाठी विभागाने म्हणजे फॉर एक्झाम्पल महसूल विभागाने कुठलीही प्रोसेस केलेली नाही की ही कशा पद्धतीने एमपीएससी कडे वर्ग करावे, आणि एमपीएससी कडे अजून त्या पद्धतीचं इन्फ्रास्ट्रक्चर नाही आहे. तलाठीला काय होतं की किमान म्हणतोय मी 10 लाख अर्ज येतात, मागच्या वेळी 11 लाख पर्यंत अर्ज आले होते, तर 10 लाख अर्ज करतात. आणि सध्याची जी एमपीएससीचे जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे तर ते एवढं नाही आहे की एकाच वेळी ते 10 लाख करू शकतात, किंवा ते 10 लाख करण्यासाठी त्यांच्याकडे ऑनलाईन इन्फ्रास्ट्रक्चर नाही, ऑफलाईन इन्फ्रास्ट्रक्चर त्यांना मेहनत करावी लागणार आहे. यासाठी राज्य शासनाला आयोगाचे जे सदस्य संख्या आहे, आयोगाच्या मध्ये कार्यरत असणारे कर्मचारी आहे तर त्यांची संख्याही वाढवावी लागणार आहे. आणि हे काय रातोरात होणार नाही मित्रांनो, याच्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर शासनाला प्रयत्न करावे लागणार आहेत, म्हणजे ते आपल्याला दिसलं पाहिजे. परंतु आता काहीच महिने बाकी आहेत 31 डिसेंबर पर्यंत, तरी पण शासनाकडून कुठल्याही पद्धतीने समजा सदस्य संख्या वाढली, त्याचा जीआर आला नाही, त्याच्यानंतर आयोगाचे कर्मचारी वाढवले पाहिजेत, तर हे कधी वाढेल मित्रांनो, तर ज्यावेळी काहीतरी जीआर येईल त्यावेळी आपल्याला कळणार आहे. म्हणून अजूनही याची शक्यता कमीच आहे की हे एमपीएससी कडे जाईल. मोस्ट प्रोबेबली मित्रांनो शक्यता जी आहे तर ती आहे टीसीएस कडे असणार आहे. टीसीएस ने नकार दिला, फॉर एक्झाम्पल टीसीएस सांगितलं की नाही आम्हाला वेळ नाही आणि मागच्या वेळी आम्ही केली होती आमच्याकडनं होत नाही, तर ते आयबीपीएस कडे जाण्याची शक्यता आहे. पहिला प्रिफरन्स हा टीसीएस ला असेल, दुसरा प्रिफरन्स हा आयबीपीएस ला असेल. एमपीएससी ला मात्र कुठल्याही पद्धतीने अजून प्रिफरन्स नसणार आहे. आणि तलाठी सारखी परीक्षा ही शक्यतो एमपीएससी कंडक्टही करू शकत नाही, त्याच्यासाठी महसूल विभाग त्यांच्या पद्धतीनेच करावा लागणार आहे. आणि एमपीएससी बाबत एक असं असतं की एमपीएससी ची जी भरती प्रक्रिया आहे तर ती खूप लांबते, आणि याच्यामध्ये ही भरती प्रक्रिया ही जिल्हावाईज होत असते, आणि 36 जिल्ह्यांचे 36 निवड सूची लावायचे, वेटिंग लिस्ट लावायचे, तर हे सगळे कामं एमपीएससी कडे करण्यासाठी तेवढा पुरेसा मनुष्यबळ अजूनही उपलब्ध नाही. आगामी काळात जर शासनाने मोठ्या प्रमाणात एमपीएससी मध्ये रिफॉर्म केले, त्यांची सदस्य संख्या डबल टिबल केली, केरळमध्ये ज्या पद्धतीने आहे तर त्या पद्धतीने मॉडेल केलं तर ते जाऊ पण शकते, पण आता याबाबत कुठलीही नाही. तर आगामी काळात ही परीक्षा टीसीएस मार्फत होण्याचे चान्सेस सर्वात जास्त आहेत. मागच्या वेळी देखील टीसीएस ने घेतली होती, जवळपास जर आपण पाहिलं तर 57 शिफ्ट मध्ये त्यांनी पेपर घेतले होते. आता याचा पॅटर्न नेमका कसा होता तर हे जाणून घेण्यासाठी आपण इग्नाइट अकॅडमीच्या माध्यमातून इग्नाइट पब्लिकेशनने हे नवीन पुस्तक लॉन्च केलेले, तलाठी भरती संपूर्ण 57 प्रश्नपत्रिकांचं विथ डिटेल एक्सप्लेनेशन, म्हणजे तुमचे किती झाले 5700 प्रश्न हे झाले. आणि हेच प्रश्न टीसीएसचं कुठलेही तुम्ही घ्या, म्हणजे मनपाला जरी गेले तरी याच्यातलेच प्रश्न तुम्हाला दिसतील. म्हणून जर तुम्ही आगामी काळात टीसीएस मार्फत सरळ सेवेची तयारी करत असाल तर हे पुस्तक तुमच्याजवळ असलं पाहिजे. बघा, ऑर्डर करण्यासाठी हे आपले नंबर्स आहेत तर त्यांना तुम्ही करू शकता. तसेच इग्नाइट अकॅडमीच्या ऍप्लिकेशन वरून देखील तुम्ही आपलं हे जे बुक आहे तर ते करू शकतात, आणि हे बुक तुमच्याकडे नेहमी असलंच पाहिजे मित्रांनो. तलाठीची तयारी करत असाल तर या बुकच्या माध्यमातून तुम्ही तुमची फुल प्रूफ तयारी जी आहे तर ते करू शकतात. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.